नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे पैशाल माणूस. महिन्याला 500 रुपयाची गुंतवणूक LIC की म्युच्युअल फंड हे आपण आता नक्की बघूया. आज मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देणार आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझा एक फॉलोअर्स होता, त्याची एक कमेंट होती, LIC पॉलिसीबद्दल तुमचे काय मत आहे. माझी 500 रुपयाची चालू आहे, 25 वर्षांनी 3.5 लाख रुपये देणार आहेत, बंद करू का चालू राहू दे. हेच मी पैसे कोणत्या तरी चांगल्या कंपनीत गुंतवले तर डिव्हिडंड पण मला मिळेल आणि शेअरसुद्धा वाढवू शकतो असं मला वाटतं. तर आता तुम्हाला मी एक गणित सांगतो की मी एका LICमध्ये दरमहा 25 रुपये गुंतवतो आहे. 25 वर्षाने मला 3 लाख रुपये मिळतील. हा प्लॅन कसा आहे? मासिक गुंतवणूक 500 रुपये, एकूण कालावधी 25 वर्ष म्हणजे 30 महिने. तुमची गुंतवणूक 1.5 लाख रुपये झाली. टोटल व्हॅल्यू 3 लाख रुपये. 25 वर्षानंतर 3 लाखाची किंमत काय असेल हे मी तुम्हाला सांगतो, ज्याला बोलतात इन्फ्लेशन. आपण गुंतवणुकीकडे पाहतो पण महागाईकडे म्हणजेच इन्फ्लेशनकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. जर सरासरी महागाईचा दर 6% पकडला तर आजचे 3 लाख हे 25 वर्षानंतर केवळ 70 ते 75 हजाराच्या बरोबर असतील. कष्टाचे पैसे वाढवण्याऐवजी महागाईमुळे तुमचे आर्थिक नुकसान होत आहे. तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो, इन्शुरन्स प्लस गुंतवणूक ही एक सर्वात मोठी चूक आहे. अनेक जण म्हणतात पण यात विमा संरक्षण मिळते. सत्य परिस्थिती, अशा 500च्या पॉलिसीमध्ये फक्त 3 ते 5 लाखांचे संरक्षण मिळते. आजच्या काळात दुर्दैवाने काही झाल्यास 5 लाखात कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट तुमची कधीही एकत्र करू नका. आणि आजची पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि थांबा, सबस्क्राईब करा. थँक्यू.